वर्किंग आवर्स कामाचे तास वाढले, आता या कर्मचाऱ्यांना करावं लागणार 12 तास काम, शासनाचा महत्त्वाचा निर्णय. मुंबई केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने सुचविलेल्या सुधारणांनुसार कारखाने अधिनियमात विविध सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासाची मर्यादा 9 तासावरून 12 तासापर्यंत होणार आहे, असे यावेळी सांगितले आहे. राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगारांच्या संधी वाढविण्यासाठी हे बदल करण्यात आले असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश, त्रिपुरा यासारख्या राज्यांनी हे बदल आधीच केलेले आहेत. या सुधारणांमुळे जास्त मागणी असलेल्या वेळेस किंवा कामगारांच्या कमतरतेमध्ये कोणत्याही व्यत्ययाशिवाय उद्योगांचे कामकाज चालू राहू शकते. कामगारांना योग्य वेतन, संरक्षणासह कायदेशीररित्या अतिरिक्त उत्पन्न मिळेल. कायदेशीर ओव्हरटाईम मर्यादा वाढवून कामगारांना मोबदल्याशिवाय अतिरिक्त काम करण्यास सांगितले जाते. यापासून आता संरक्षण मिळेल. ओव्हरटाईम न देता कामगाराकडून काम करून घेण्याच्या प्रकाराला आळा बसेल. या बदलांमुळे रोजगार निर्मितीस प्रोत्साहन, कामगार हक्काचे संरक्षण होणार आहे. कामाच्या वेळेबाबत इतर राज्यातील तरतुदीप्रमाणे सुधारणा केल्याने अतिकालीन कामाचा कालावधी वाढून कामगारांना वेतनाच्या दुप्पट दराने मोबदला मिळेल, असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. अतिकालिक कामासाठी म्हणजेच ओव्हरटाईम कारखान्यांना कामगारांची लेखी संमती आवश्यक असल्याची तरतूदही सुद्धा करण्यात आली आहे. कामाचे स्वरूप बघा कसे असेल. दैनंदिन कामाचे तास 9 ऐवजी 12 तास काम, विश्रांतीची 30 मिनिटाची सुट्टी, 5 ऐवजी 6 तासानंतर ओव्हरटाईम, तासाची मर्यादा म्हणजे प्रतिमाही 115 तासावरून 144 तास, आठवड्यातील वेळेचा विस्तार कालावधी 10.5 तासावरून 12 तास असा आहे. तर मित्रांनो, अशा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.